पेंग्विन शोध झाला इथे. बघा किती सुंदर बनवलं इथे. पूर्ण असं आर्टिफिशियल मॅनमेड वॉटरफॉल आहे. हे सगळे सैनिक आहेत आणि त्यांची वेगवेगळी वेशभूषा इथे तुम्हाला बघायला मिळते. हा सूट ऑफ आर्मर आहे 19th सेंचुरीचा आणि ऑलमोस्ट ह्याचा 19 kg एवढं वेट आहे. वेलकम टू प्राजक्ता व्लॉग डायरीज चॅनल. सो आज मी आलेली आहे राणीच्या बागेत. ही आहे भायखळ्याला. तर इथे तुम्ही ट्रेननी या तुमच्या व्हेकलनी सुद्धा येऊ शकता. मी पार्किंगचे जे पण काही चार्जेस आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आणि सोबत तुम्ही जे प्रेफर्ड आवर्स असतील म्हणजे तुम्ही शक्यतो सकाळी यायचा प्रयत्न करा, कारण दुपारून नंतर मग तुम्हाला प्राणीसुद्धा कमी दिसतील इथे. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एवढं काही एन्जॉय नाही करता येणार. ऑब्व्हियसली खूप सारी गरमी वगैरे पण असणार, कारण हे ऑलमोस्ट पूर्ण ओपन आहे. इथे शेड्स फार कमी आहेत, त्यामुळे तुम्ही शक्यतो सकाळी यायचा प्रयत्न करा. ह्याचा टायमिंग जो आहे तो मॉर्निंग 9 o'clock to 5:30 असा आहे. आणि 5:30 जो टायमिंग दिलेला आहे त्या टायमाच्या खूप आधी म्हणजे ऑलमोस्ट 40-45 मिनिट्स आधी, म्हणजे 4:45 पासून हे लोक क्लोज करायला चालू करतात एक एक पार्ट, आणि 5:30 पर्यंत हे कम्प्लिटली बंद झालेलं असतं. सोबत हे मंडे टू संडे चालू असतं, पण फक्त बुधवारी वेनसडेच्या दिवशी हे बंद असतं. त्यामुळे तुम्ही बघा. आणि इन केस जर तुम्ही कुठल्या स्पेशल दिवशी येत असाल, जसं काही असेल ओकेजन, तर एकदा तुम्ही फक्त गुगलला रेफर करा की तिकडे काही दिलं आहे का, की हॉलिडे वगैरे जर असेल तर मग त्यावेळेस तुम्ही येणं टाळा, म्हणजे तुमची फेरी वाया जायला नको. तर चला आता आपण पूर्ण एक्सप्लोर करूया की इथे काय काय आहे, आणि तशी मी तुम्हाला माहिती पण देतच जाईन. हे पार्किंगचे चार्जेस आहेत. 2 व्हीलर, कार, बसपर्यंत तुम्ही इथे पार्क करू शकता, आणि पेमेंट हे फक्त कॅशमध्येच ते लोक एक्सेप्ट करतात. हे पर पर्सन रेट्स आहेत, आणि इथे सुद्धा ऑनलाईन पेमेंट एक्सेप्ट नाही केलं जात. ओनली कॅशमध्ये पेमेंट एक्सेप्ट केलं जातं. सो त्यानुसार तुम्ही कॅश कॅरी करा. इथे हा बघा, तुम्हाला किती सुंदर एक बर्ड दिसतोय. सगळं असं ओपनच आहे. तेव्हा त्यांनी फिश पकडलाय. सगळ्यात मोठा हे प्रत्येक पक्ष्यांनी बघा कसे घरटे पण बांधलेले आहेत छानपैकी एकदम. एवढ्या जवळून बघायला मिळतं इथे. चांगला स्ट्रीट वरती मस्त चालत चालत तुम्ही पूर्ण एक्सप्लोर करू शकता. हे बघा किती सुंदर दिसत आहे. इथे पण हा एक आहे. अशी आमची सुरुवात तर छान झालेली आहे. आम्ही चांगले पक्षी बघितलेले आहेत इथे. सो लेट्स सी अजून आम्हाला कुठले पक्षी या कुठले ॲनिमल्स एक्सप्लोर करता येत आहेत, कुठे काय काय दिसतंय ते आम्ही सगळं कव्हर करतो, आणि तुम्हाला नंतर तुम्ही ते बघा. इथे तुम्ही बघू शकता मगर ॲक्च्युली रेस्ट करतायत. चारही मगर असे एकदम एकत्र आहेत, गेट टुगेदर असल्यासारखं त्यांचं.
इकडे सुद्धा एक बाजूला लेक आहे, अटॅचच आहे. तिथे तुम्हाला अजून एक मगर दिसेल. हा लहान आहे. ही बघू शकता तुम्ही मगर एवढी लांबच्या लांब आहे आणि त्या अजूनही आहेत. त्याही एकदम मोठ्या आहेत. किती सुंदर बनवलंय इथे. पूर्ण असं आर्टिफिशियल मॅनमेड वॉटरफॉल आहे. इथे तुम्हाला स्टार्ड टॉर्टॉइस ची पूर्ण व्हरायटी आहे. हा हो, हे खायला घातलंय. हे व्हेजिटेबल्स घातलेत खायला त्यांना. हा, ऍक्च्युली असं वाटतंय तो स्वतःला चार्ज करून घेतोय, त्यामुळे एक्झॅक्टली तो लाईटच्या खालीच उभा आहे. मस्त वाटतंय. ऍक्च्युली ते ठेवलं छान आहे. म्हणजे त्यांना असे छोटे छोटे असे होल सारखं केलेलं आहे. हा, इथे पाण्याचा पॉन्ड पण केलाय, म्हणजे इन केस त्यांना असं जर पाण्यात राहावं असं वाटत असेल तर त्यासाठी. असे भरपूर आहे तिथे, म्हणजे आय गेस एक 10 तर आहे तिथे. इथे तर अक्षरशः असं वाटतं की टर्टल्सची पूर्ण पार्टी चालली आहे. एवढे सगळे टर्टल्स इथे एकत्र आहेत. इथे ना चालायला पण असे सगळे स्लोप्स बनवले, त्याच्यामुळे असं चालताना पण खूप जास्त चालतोय असं काही तुम्हाला फील होणार नाही. तुम्ही आरामात इथे चालत फिरू शकता. ही आहे मस्त बर्ड पॅराडाईज. इथे आपल्याला वेगळे वेगळे आतमध्ये बर्ड्स बघायला भेटतील. तर चला आपण बघूया आतमध्ये आपल्याला कुठले बर्ड्स दिसत आहेत. घरटे बांधलेत इथे पण छान आहे. पूर्ण इथे पूर्ण त्यांचं खाणं वगैरे सगळं ठेवलेलं आहे. पाणी आहे ठेवलेलं. जसे आता आपण बघितले ते कॉकटेल बर्ड्स आहेत. हे सगळे कॉकटेल बर्ड्स आहेत इथे. हे दोन्ही त्या आफ्रिकन ग्रे पॅरेट्स आहेत. इथे हे मिलिटरी मकाऊ बर्ड्स आहेत. ही एक पॅरेट्सची जात आहे. ते तुम्ही बघू शकता, कलरफुल आहेत ते. हे आहेत रेड ब्रेस्टेड पॅराकेट, ज्याला आपण बोलतो लाल पोपट. ते तुम्हाला इथे दिसतील.
तर बघूया पेंग्विन कक्षात जाऊन इथे आपल्याला किती पेंग्विन्स बघायला मिळत आहेत ते. वाव, अमेझिंग. पेंग्विन शोध झाला इथे. इथे पण भरपूर पेंग्विन्स आहेत. बाप रे, खूप मस्त. मस्त इथे ट्रेनचं मॉडेल ठेवलेलं आहे. इथे हा जो पेंग्विनचा स्पॉट आहे त्याच्याच एक्झॅक्टली बाजूला तुम्हाला इथे कॅफेटेरिया दिसेल. इथे तुम्ही येऊन तुम्हाला जे पण काही स्नॅक्स वगैरे आहे ते तुम्ही खाऊ शकता. सिटिंग स्पेस पण आहे, त्यामुळे आरामात तुम्ही बसून सुद्धा तुमचं मील वगैरे एन्जॉय करू शकता. चला आपण जाऊया आता कॅफेटेरियामध्ये. इथे तुम्हाला पॉपकॉर्नचं ऑप्शन आहे जे तुम्ही खाऊ शकता. ही पूर्ण सिटिंग स्पेस आहे जिथे तुम्ही आरामात बसून खाऊ शकता. हे सगळे आउटलेट्स आहेत इथे वेगळे वेगळे, कारण इथे तुम्ही बाहेरचं काहीही फूड नाही आणू शकत आणि इनफॅक्ट तुम्ही पाण्याची बाटली सुद्धा इथे नाही आणू शकत. पाणी सुद्धा इथे आतमधूनच तुम्हाला घ्यायचं आहे. पाणी तुम्हाला बाहेरच्या बाजूला फ्री सुद्धा अवेलेबल आहे, पण जर तुम्हाला बिस्लेरी हवा असेल तर ते तुम्हाला इथे विकत घ्यावं लागेल. लहान मुलांसाठी असे पण आहेत जिथे तुम्ही टॉईज वगैरे पण काही परचेस करू शकता, जे की रिलेटेड टू झू आहेत. असं इथे फ्री ड्रिंकिंग वॉटर प्रोव्हाइड करून दिलेलं आहे आणि इथे असे वॉशरूम आहे. हे सगळे रेट्स आहेत. तर ह्या काउंटर्सवरून तुम्हाला पहिले तुमचं जे पण आयटम तुम्हाला ऑर्डर करायचं आहे त्याचा टोकन घ्यायचं आहे, कॅशनी पेमेंट करायचं आहे आणि मग ॲज पर तुमचं कूपन तुम्हाला इथे कॉल आउट केला जाणार. मग तुम्ही डिश घेऊ शकता. तुम्हाला असे इथे बाहेर सुद्धा जर बसून मील एन्जॉय करायचं आहे तर इथे करू शकता. इथे सुद्धा 1-2 काउंटर्स आहेत. मस्त इथे डिअर आहेत. मस्त इथे पाण्यात एन्जॉय करतायत. आणि ठेवलंय पण छान त्यांना, म्हणजे क्लीनलीनेस आहे. मॅनेज इथला एरिया हा खूप छान केलेला आहे. इथे हे असे मॅप्स दिलेले आहेत जागोजागी, सो तुम्हाला फिरताना ह्याचा खूप उपयोग होईल. इथे सुद्धा एक ओपन कॅफेटेरिया आहे. या ओपन कॅफेटेरियाचे इथे रेट्स तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आहेत आणि सेम इथे तुम्हाला कुपन्स देतील आणि मग तुम्हाला तुमचं जे पण तुम्ही ऑर्डर केलंय ते तुम्ही घेऊ शकता. इथे हे 2 पानगेंडे तुम्ही बघू शकता आणि ते पाण्यात आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसंच काहीतरी दिसेल.
आम्ही ऐकलं होतं इथे 2 टायगर्स आहेत, पण आम्हाला एकच टायगर दिसला आणि तो पण असा आरामात बसलेला. त्यामुळे आम्हाला तेवढीच मजा घेता आली इथे. पुढे हा असा लेपर्ड सुद्धा होता, पण तो झोपलेला. सो हेच मी तुम्हाला सांगत होती, कारण जसं दुपार होऊन जाईल ना, तसे ॲनिमल ॲक्टिव्ह नसतात. त्यामुळे तुम्हाला तेवढी मजा नाही येणार. त्यामुळे तुम्ही लवकर या इथे आणि ह्या सगळ्या गोष्टींची मजा घ्या. इथे आम्ही असे 2 बेअर स्पॉट केले. खाली एक होता, तो बऱ्यापैकी मोठा होता आणि त्यासोबत अजून एक बेअर होता, जो की झाडावर होता. तो सुद्धा खूप मस्त दिसत होता. हा एक मस्त फन फॅक्ट लिहिलेला आहे. तुम्ही वाचा आणि एन्जॉय करा. मे बी लवकरच तुम्हाला हाही इथे बघायला मिळणार आहे. आणि हा एक एरिया होता जिथे आधी हत्ती असायचे, पण आता इथे नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. सो आपल्याला ते नाही बघू शकता आले. सो चला आपण पुढे जाऊया. सो मी इथे आज एवढं सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला कसा वाटला आहे ते मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, प्राजक्ता व्लॉग डायरीजला. इथपर्यंत येऊन म्युझियम नाही व्हिजिट केलं असं होऊ शकतं का? नाही. तर चला आता आपण म्युझियम सुद्धा व्हिजिट करूया. हे आहे डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम. आपल्या इथे जुन्या काळी जे काही व्यवसाय लोक करायचे त्याचं इथे प्रदर्शन ह्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांनी एकदम डिटेलमध्ये दाखवलेली आहे आणि ते बघायला खूप सुंदर वाटतंय. हा 19 सेंचुरीचा सूट ऑफ आर्मर आहे आणि ह्याचं वजन पण ऑलमोस्ट 19 किलो एवढं आहे. हे स्ट्रीट वेंडर्स आहेत इथे. पोळी, मिठाईवाला, कुल्फीवाला, कुल्फी बनवणारे, हे सुद्धा तुम्हाला इथे मस्तपैकी बघायला मिळेल. हे मुघल एम्पायर आहे शिकारचं. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण डिटेलमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. इथे छोट्या छोट्या गोष्टींचं डिटेलिंग केलेलं आहे. इथे विष्णूचेही असे भरपूर अवतार, इथे नरसिंह अवतार आहेत, असे भरपूर अवतार इथे आहेत जे तुम्ही बघू शकता. हे परशुराम अवतार आहे, कृष्ण अवतार आहे. खूप सुंदर बनवलेलं आहे इथे. हे सगळे सैनिक आहेत आणि त्यांची वेगवेगळी वेशभूषा इथे तुम्हाला बघायला मिळते. इथे मीनाक्षी टेम्पल मदुराईचं, सोबत काशी टेम्पल हे सुद्धा इथे दाखवलेलं आहे. हे आहे ब्लॉक प्रिंटचं रिप्रेझेंटेशन. वेगवेगळे छोट्या ब्लॉक प्रिंट्स पासून मोठे ब्लॉक प्रिंट्स ह्याचे साचे सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील या म्युझियम मध्ये. तर ते नक्की तुम्ही बघा. हा एक थोडा
हा एक थोडा दुपारचा क्राऊड मी तुम्हाला दाखवते, जिथे पार्किंग पण कम्प्लिटली फुल झालेली आहे आणि इथे तुफान गर्दी सुद्धा झालेली आहे लोकांची. सो आम्ही अशा इथे दोन्ही गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत. मी म्युझियमचे जास्त क्लिप्स नाही टाकले, थोडेसेच टाकलेत, कारण मग त्याची सगळी मजा निघून जाईल. त्यामुळे आय वूड रिक्वेस्ट की तुम्ही इथे या. 20 रुपीज अडल्टची आहे चार्जेस. बाकी सगळेचा एक चार्जेस जे आहे ते मी त्याचा फोटो इथे देते, ते तुम्ही बघून घ्या. आणि अशा पद्धतीने आम्ही हा दिवस मस्त एन्जॉय केलेला आहे. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब टू प्राजक्ता ब्लॉग डायरीज चॅनल. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर.